बघा इथे आपण अगरबत्ती लावली आणि ह्या छोट्या बालकांनी जशी आपली उत्तर तटाची परिक्रमा पूर्ण झाली तशी दक्षिण तटाची जी उरलेली परिक्रमा पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली। तर आपण इथे पाया पडून इथून निघालो। ए बेटा ये क्या है? ये मालनी धारा। मालनी धारा, इसका क्या महत्व है? इसमें ये महत्व है जो भी परिक्रमावासी आते हैं वहाँ पूजा करके यहाँ जाते हैं, इनका यहाँ से दक्षिण तट लग जाता है। दक्षिण तट इथून दक्षिण तट लागतो। ही मालनी धारा आहे नर्मदे हर। वहाँ रखते कब सामान। अरे उधर जूता चप्पल नहीं लेके जाते। नर्मदे इकडे आहे का जागा? हाँ 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 उधर। अरे इधर आओ महाराज। दादा दादा अरे इधर से आओ बाबा। अरे इधर से रास्ता है ना? इधर आश्रम है, वहाँ आश्रम पे सामान रख के फिर आते हैं। हे बघा माकडं लय चिवचिव करतात ही। नर्मदे हर आपण बरोबर चाललोय ना? रास्ता ऊपर से नाही आश्रमात सामान ठेवूया ना। हा तिथून येऊ शकतो ना? हा बघा कसा बघतोय बघा। हे हात दे बघा इकडे असं पूजन चाललंय सगळ्यांचं। आपली हेड देतो ती बॉटल देण्याची। अच्छा नर्मदे हर। आता हे तर पूजन बघा इथून दाखवतो तुम्हाला। वस्तू सगळ्या इथे ठेवतोय नर्मदे हर। माईच्या बग्यामध्ये जिथे तटपरिवर्तन होत आहे तिकडे अशा प्रकारची आरती केली जाते आणि त्याच्यानंतर मग तिकडे मैयाचा जो उगम आहे तर तिकडे मग जल परिवर्तन केलं जातं। आपल्या जी मैयाचं जे पाणी आहे त्याच्यात थोडंसं टाकलं जातं, त्यातलं जी धार आहे मैयाचं उगमस्थान तिकडचं मैयाचं पाणी त्याच्यामध्ये भरलं जातं। तर अशा प्रकारे ही पूजा विधी होते। आणि बघा इथे गर्दी, एका वेळी किती लोकांची पूजा केली जाते। आता ह्याच्यानंतर आमची पूजा होणार आहे। नर्मदे हर। आम्ही पण पूजेचं सामान घेतलेलं आहे इकडे। किती बजे बाबा? किती बजे? इसमें अभी दिखेगा नहीं, रिकॉर्ड चालू है। ये दूसरी बार आई है। नहीं हमारा तुम कबीरा नहीं मातोड़ता, नहीं हमारा तुम कबीरा नहीं मातोड़ता। नर्मदे हर बघा जागाच नाही नर्मदे हर। अशा प्रकारे माईची बगिया इकडे आपलं जलपरिवर्तन झालंय, पूजा झाली आहे, सगळं झालेलं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। अशा प्रकारे जे कार्य ते करायचं होतं ते संपूर्ण झालेलं आहे।
नर्मदे हार आणि बाकीचे जे आहे त्यांची पूजा चालू आहे. आता आम्ही तटपरिवर्तन आमचं झालेलं आहे. नर्मदे हार तटपरिवर्तन इकडचं झालेलं आहे. आम्ही म्हणजे उत्तर तटातून आता दक्षिण तटामध्ये प्रवेश केलेला आहे. मगाशी बघितलं तुम्ही, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं. तर असाच आमचा परिक्रमेचा प्रवास सुरू आहे. नर्मदे हार अजून एक मजा. जलपरिवर्तन करताना आज त्यांनी वाटच लावली असती माझी. एक बॉटल आहे छोटी, हां बॉटल आहे छोटी. तर ते एकदा टाकलं, काहीतरी बोलण्यात त्याचं लक्ष नव्हतं, दुसऱ्यांदा टाकलं, परत लक्ष नव्हतं, तिसऱ्यांदा टाकलं. तर अशा प्रकारे 3 वेळा टाकल्यावर आतमध्ये जवळजवळ अर्धा इंच, फक्त अर्धा ते 1 इंच पाणी मैयाचं जल राहिलेलं. आणि नंतर त्यांनी भरलं. जर सगळं टाकून परत चौथ्यांदा टाकून दिलं असतं तर माझी परिक्रमा इथेच, म्हणजे थोडं एक थेंब जरी पाणी राहिलं तरी चाललं असतं. पण यांनी लक्ष द्यावं. यांचं लक्ष फक्त पैसे कमवण्याकडे आहे, बाकी कशाकडे नाही. तिथे दक्षिणा किती मिळेल तिथे लक्ष असतं. तर असं त्यांनी करू नये. आम्ही दिवसभर चालतो, पैदल परिक्रमा करतो, पायी करतो. तर त्यांना आम्हाला किती त्याचं महत्त्व आहे ते आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मयानी कदाचित 3 वेळा माझ्या यातलं जल म्हणजे स्वतःला घेतलं असेल. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बरोबर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर आता आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो आहे दक्षिण तट. दक्षिण तट आहे. आता आपल्याला हां म्हणजे मायकी बगियाच्या इथून सोनमुंडाच्या दिशेने आपण चाललो आहोत. आता जेव्हा पण आपण सकाळी परिक्रमेला निघू तेव्हा सूर्य महाराज आपल्या मागे असणार. उत्तर तटाला आपल्याला सूर्यदर्शन करत जावं लागतं आणि दक्षिण तटाला सूर्य भगवान आपल्या मागे पूर्वेकडनं उगवतात आणि आपण दक्षिणेकडे तोंड करत जातो. नर्मदे हर. तर आता फक्त ओंकारेश्वरपर्यंतचा जो प्रवास आहे तो उरला आहे. म्हणजे 80% परिक्रमा पूर्ण झाली आहे, 20% बाकी राहिलेली आहे. आनंद पण आहे आणि दुःख याचं आहे की अजून थोड्या दिवसांनी मयापासून आपण दूर जाऊ. म्हणजे प्रॅक्टिकली दूर जाऊ पण इमोशनली नेहमी मैयाबरोबरच असू आपण. हां मैया नेहमीच राहणार. म्हणून आपण म्हणतो ना काय जिंदगीभर. नर्मदे हर जिंदगीभर. आणि हे ऋणानुबंध असतात. मयाच्या बरोबरचे हे ऋणानुबंध आहे. काही माहीत नाही की पहिल्या जन्मात पण अशा किती परिक्रमा आपण केल्या असू, म्हणून ह्या जन्मी ते सौभाग्य आपल्याला लाभलं आहे. तर खूप आनंद होतोय. किती वर आहे ते दाखव. आहे बघा एवढं हाईटवर आहे. समोर धुकं पसरलेलं आहे सगळं. हा डोंगर आम्ही चढलो. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. म्हणजे किती ते म्हणजे स्टेप जसा गड चढतो एकदम सरळ होता तो. पण हे सगळं मैया करून घेते आपल्याकडनं. नाही तर आपल्यात काय ताकद आहे करण्याची. किनाऱ्यावरून चढलो. पण नाही भीती नाही कुठली गोष्ट. सगळ्यांना आनंद झालाय. नर्मदे हर. हे बघा तिथं मस्त वाटतंय, शांत आहे जंगल. नर्मदे नाव सांगा. नर्मदे हार. बघा किती आनंद आहे. गायकवाड, वडकी, पुणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा वय 65च्या आसपास 64 पूर्ण झालंय. बघा किती आनंद आहे त्यांना. कसं वाटतंय? एकदम आनंद. आता काय सांगायचे, कालच्या पासून किती आनंद येते. किती परिक्रमा? ही पहिली परिक्रमा आणि गाड्यांनी पहिली परिक्रमा, दुसरी परिक्रमा. आणि मग यांनी परत यायची इच्छा आहे. आता रिटायर्ड आहे. बघा किती उत्साह. बघा म्हणजे आणि तुम्हाला खरं सांगू की सगळ्यांना असं वाटतं की परिक्रमा म्हणजे एकदा बॅग उचलायची चालायचं असं नाहीये. तर हा प्रवास खूप खडतर आहे. फक्त मैये कृपेने तो आपण आरामात करतो. मैयाची कृपा आणि गुरुकृपा जर नसेल ना तुमच्याकडं तर काही करू शकत नाही. आणि मैयाची 3 आश्रम आमच्या जवळ आहेत. एक कमंडलू, एक दंडक आणि मैया आमच्या जवळ आहे. ते आम्हाला त्यामुळे आम्हाला जितकी ताकद मिळते ही कशाची ताकद मिळत नाही. आपण किती खायला लागला काय नाही त्याची ताकद नाहीये. हे 3 वस्तू मैया आमच्या संगती आहे, ती आमची ताकद आहे. आणि मैया आम्हाला कधीही उपाशी ठेवत नाही.
सकाळी चहा नाश्ता अमुक तमुक सर्व वेळेला मिळतं. हा, रात्रीचं भोजन, रात्रीचं भोजन झोप पण एवढी छान लागते. झोप अशी लागते चालल्यामुळं हा, की काही वाटत नाही. बरोबर. आणि झोपेचं वैशिष्ट्य सांगतो, हातपाय दुखतात, तेल लावलं, मालिश लावलं, बाम लावला की सकाळी फ्रेश एकदम. स्नान केले की फ्रेश एकदम. ही सगळी मैयाची किमया आहे. हा, मैयाची किमया आहे. आणि आम्ही चाललोय असं वाटतच नाही. तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे मी पायी केली तिच्या अगोदर आणि बसनी केलेली. बसनी केलेली तिच्या अगोदर, आणि आता मी पायी केली. आणि आता मोटरसायकलवर करायची इच्छा आहे. म्हणजे सगळं तीर्थक्षेत्र जवळजवळ 69 ते 70,000 तीर्थक्षेत्र या मैयाच्या किनारी आहेत. साधू संत काही सुटतात, काही सुटतात. कारण नर्मदेच्या तटाने चाललं ना तर वरती जायला मला कंटाळा येतो. काही रस्त्याने चाललो तर नर्मदा तटावर जायला कंटाळा येतो. त्यामुळं आम्ही फक्त आहे ना 10% तीर्थ पाहिलेली आहेत. फक्त 10%. सर्व तीर्थ जाता येत नाही. आणि सर्व संतांचं महात्म्य आहे. हिमालयातून संत इथं तपश्चर्या करण्यासाठी येतात आणि त्यांची सुद्धा तपश्चर्या इथं पूर्णपणे फलात जाती. हा, भरपूर संन्यासी लोक या ठिकाणी परिक्रमा म्हणजे संन्यासी वृत्ती. मी आणि माझं हे घरी सोडून द्यायचं. मी कोण आहे, माझं काय घरी आहे ती घरी सोडून द्यायचं. इथं फक्त आपण परिक्रमावासी संन्यासी जे मिळेल ते खायचं, देईल ते घ्यायचं, जिथे जागा मिळेल ते झोपायचं. ऊन वारा पाणी काही पाहायचं नाही. हीच मैयाची परिक्रमा. आणि दिवसभर चल, दिनभर आणि नामस्मरण करायचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कधी पंकजम नमामि देवी नर्मदे, हा नामघोष करायचा. आणि नर्मदेच्या नामामध्ये एवढे आहे की नर्मदे हर म्हणलं ते शंकराचे बी नामस्मरण होतंय. त्यामुळं नर्मदे हर आणि नर्मदा म्हणजे आपला मध पूर्णपणे घालवणारी नर्मदा. नर्मदेचा अर्थ असा आहे की आपल्या अंगातलं मोह मच्छर राग ते सर्व घालवते. हा, आपल्या अंगात काही शिल्लक ठेवत नाही. नम्रता कशी असती, लोकांची सेवा कशी करायची, ह्या नर्मदा परिक्रमाच्या आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळं सर्व भाविकांना एक माझी सर्व विनंती की मी आणि माझं इथं नर्मदा परिक्रमामध्ये काही सांगायचं नाही. मी कोण होतो, मी काय आहे, माझ्या घरी काय काय आहे ह्याची इथं वाच्यता जास्त करायची नाही. शक्यतो सांगायचं नाही. आणि शक्यतो कोणी जर विचारलं तर असंही नाही म्हणायचं की मी परिक्रमाशी आपलं काय आहे सगळं. नाही तर काय काय वाटतं हे परिक्रमाशी म्हणजे घरी काय खायला मिळत नाही. काय वेळेस सांगावी लागतात परिक्रमाचं, बाबा आमच्या घरी आहे माईच्या कृपेने, पण आम्ही आमच्या कल्याणासाठी. आता ही परिक्रमा म्हणजे जनकल्याण वगैरे काय नाही, आमचं स्वतःचे कल्याण, देहाचं कल्याण, आमच्या आत्म्याचं कल्याण, ह्यासाठी आपण आलेलो आहे. मैया काय मागायचं नाही, मैयाने दिलेलं असतंच. बरोबर. जे मिळणार ते देणारच आहे. फक्त आपल्या शरीराची परिक्रमा केली ना, वैयक्तिक पुण्य पुढच्या जन्माला किंवा ह्या जन्माला आणि काहीतरी आहे. आणि हे घडत सगळ्यांना घडत नाहीये. काय गावात 1000 लोक असतात, 5-10 लोक असतात, त्यातून 1-2 येतात, त्यांना प्रेरणा मिळते, मैया त्यांना तपश्चर्या येते. आणि सत्य म्हणजे महाराष्ट्राचे 80% लोक या ठिकाणी या परिक्रमेला येतात, परिक्रमेत आहेत. आणि दुसरं म्हणजे 80-100 लोकातले 80 लोक परिक्रमा अपूर्ण करून जातात, पूर्ण करत जात नाही. फक्त 20% लोक परिक्रमा पूर्ण होते. आणि ते मैयाच्या कृपेशिवाय पूर्ण होत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ काय पूर्ण आयुष्य कमी पडेल. पण बघा, काकांनी तुम्हाला खूप छान माहिती सांगितली. जे त्यांचे अनुभव होते ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तर अशा प्रकारे आमची नर्मदा परिक्रमा चालू आहे. आम्ही उत्तर तटावरून दक्षिण तटावर आलेलो आहोत, तुम्हाला माहितीच आहे. तर आता पुढे परिक्रमा मार्गावर अग्रेसर होत. पुढे अजून काय काय असेल ते तुम्हाला मी दाखवीनच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घर में रामायण सुंदरकांड पढ़ते माता. सोनमुंडा या स्थानावर आलो आहोत. बजरंगबलीचं मंदिर आहे सुंदर असं. नर्मदे हर. हे बघा, जे हे कुंड दिसते तुम्हाला, तर ते सोनभद्र का उद्गम स्थान, कुंड निर्माण. ते कुंड आहे, इथून त्यांचं उद्गम झालेला आहे सोनभद्र राजाचा. हे बघा, नर्मदे हर. ओम नमः शिवाय. हे बघा, ही त्यांची प्रतिमा आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली.
जल पिऊन अंगावर श्री भद्र पुरुष उद्गम आहे इकडे, हे बघा.